आज आपण स्वादिष्ट सोयाबीन चिल्लीची रेसिपी तयार करूया। सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी आपण 250 ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहे। 250 ग्रॅम सोयाबीन आपण भिजवून घेतलेले आहे। थंड पाण्यामध्ये भिजवायचे असेल तर 15 मिनिटं, गरम पाण्यामध्ये भिजवायचे असेल तर 5 मिनिटं, अशा प्रकारे सोयाबीन भिजवून घ्यावे। भिजून झाल्यानंतर सोयाबीनमधील हाताच्या साहाय्याने दाब देऊन पाणी काढून टाकावे। मोठ्या आकाराच्या 6 शिमला मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत। मोठ्या आकाराचे 6 कांदे आपण कट करून घेतलेले आहेत। अर्धा पान कोबी आपण कट करून घेतलेले आहेत। 5 ते 6 मिरच्या आपण मोठ्या आकाराच्या कट करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर अद्रक देखील कट करून घेतलेले आहे। सोयाबीनमध्ये 3 चमचे आपण कॉर्नफ्लोअर मिळवून घेतलेले आहे। अद्रक लसूण पेस्ट आपण टाकलेले आहे। 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट आपण टाकून घ्यायची आहे। थोडासा जिलेबी कलर आपण टाकलेला आहे। सोयाबीनमध्ये आपण कॉर्नफ्लोअर 3 चमचे टाकलेले आहे। 2 चमचे आपण अद्रक लसूण टाकलेले आहे। ते आपण अद्रक लसूण टाकलेले आहे आणि जिलेबी कलर देखील टाकलेला आहे। 1 चमचा आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। दोनशे 250 ग्रॅम सोयाबीन आपण मिक्स करून घेतलेले आहे। सर्व मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया। चार ते 5 चमचे आपण कॉर्नफ्लोअर पावडर घेतलेली आहे। त्यामध्ये अद्रक लसूण आणि चवीनुसार मीठ, मिरची, त्याचबरोबर जिलेबीचा कलर मिक्स करून घेतलेला आहे। अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार टाकलेले आहे। मीठ 1 चम्मच टाकलेला आहे। ते 15 मिनिटं आपण ते भिजवण्यासाठी ठेवलेले आहे। गॅस पेटवून आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। सोयाबीन चिल्ली फ्राय करण्यासाठी आपण गोड तेल घेतलेले आहे। योग्य प्रकारे असं तेल गरम होऊ द्यायचं आहे। सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी आपण कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे। आपण मसाल्यामध्ये भिजवून घेतलेली सोयाबीन तळण्यासाठी टाकत आहोत। गरम तेलामध्ये आपण सोयाबीन तळण्यासाठी टाकलेली आहे। टाकलेली सोयाबीन योग्यरित्या हलवून घ्यायची आहे। सोयाबीन फ्राय झालेली आहे। तळलेली सोयाबीन आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। सोयाबीन चांगल्या प्रकारे कुरकुरीत झालेली आहे आणि ती आपण अशा प्रकारे बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। सोयाबीन आपण तळण्यासाठी टाकलेले आहे। सोयाबीन तळताना काळजी घ्यायची आहे, गरम तेल अंगावर उडू देऊ नये। सोयाबीन तेलामध्ये मध्यम प्रकारे तळून घ्यायचे आहे। तळलेली सोयाबीन पुन्हा एकदा आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपण बाउलमध्ये काढून घेतलेली आहे सोयाबीन।
कढईमध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. ते 8 मिरच्याचे स्लाइस आपण कापून घेतलेले आहे ते कढईमध्ये टाकत आहोत. आकाराचे 5 कांदे आपण टाकलेले आहेत. चौकोनी आकारात ते कट केलेले आहेत. कांदे व मिरचीची स्लाइस चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे. चवीनुसार मीठ आपण टाकलेलं आहे. मिश्रण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे. त्याचे 4 शिमला मिरची ॲड केलेले आहेत. कढईमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. कांदे, शिमला मिरची, कांदे व मिरचीचे स्लाइस मिक्स केलेले आहेत ते अर्धवट कच्चे गरम करून घ्यायचे आहे. आपण टाकलेली शिमला मिरची, कांदा व इतर पदार्थ चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपण ॲड केलेली आहे. आता ती चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. फ्राय केलेली सोयाबीन आपण ॲड केलेली आहे. सोयाबीन 250 ग्रॅम आपण ॲड केलेली आहे. ग्रीन चिल्ली आपण त्याच्यात ॲड केलेली आहे. दोन चमचे ग्रीन चिल्ली ॲड करायची आहे. आता 1 चम्मच रेड चिल्ली ॲड केलेली आहे. शेजवान चटणी 1 चम्मच टाकलेली आहे. शेजवान चटणी 1 चम्मच. विनेगर 1 टोपण टाकायचे आहे. सोया सॉस 2 टोपण ॲड केलेले आहे. किसान टोमॅटो सॉस ॲड केलेला आहे. 5 ग्रॅम अद्रक आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहे त्याच्यात ॲड केलेले आहे. आता हे सर्व परतून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे. पत्ताकोबी त्यामध्ये थोडीशी ॲड केलेली आहे. अशा प्रकारे सोयाबीन चिल्ली आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आपण ती आता बाउलमध्ये काढून घेऊया.